बाळा, आजचा हा संदेश फक्त ऐकायचा नाही, तर मनापासून समजून घ्यायचा आहे. कारण कधी-कधी आपल्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडत असतात, ज्यांना आपण अगदी साधा योगायोग समजून पुढे निघून जातो. पण त्या छोट्या घटनांमधून आपल्याला स्वतःकडे पाहण्याची, आपल्या आयुष्यात काय बदलत आहे हे समजून घेण्याची आणि पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने चालण्याची संधी मिळू शकते. कदाचित गेल्या काही दिवसांपासून तुझ्या आयुष्यातही काही वेगळं घडत असेल. एखादं काम अचानक पुढे सरकत असेल, एखादी व्यक्ती योग्य वेळी तुझ्या आयुष्यात आली असेल, मनात पूर्वीसारखी घालमेल होत नसेल, एखादी चुकीची सवय सोडावीशी वाटत असेल किंवा खूप दिवसांनी पुन्हा एखाद्या स्वप्नासाठी प्रयत्न करावासा वाटत असेल. आणि म्हणूनच आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण मी तुला अशा 7 चिन्हांबद्दल सांगणार आहे, ज्यांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. यापैकी पहिली काही चिन्ह बाहेरच्या परिस्थितीत दिसतील, काही तुझ्या मनात जाणवतील आणि शेवटची 2 चिन्ह अशी आहेत, ज्यातून तुझ्या स्वतःच्या आयुष्यातील बदल तुलाच जाणवायला सुरुवात होऊ शकतो. आणि जर यापैकी काही गोष्टी तुझ्या आयुष्यात आधीच घडत असतील, तर घाबरू नकोस, घाई करू नकोस. फक्त शांतपणे विचार कर आणि स्वतःला एक प्रश्न विचार, मी माझ्या आयुष्यात योग्य दिशेने पुढे जातोय का? हा संदेश भविष्याची खात्री देण्यासाठी नाही आणि प्रत्येक घटनेला चमत्कार मागण्यासाठी नाही, पण स्वामी समर्थांवरील श्रद्धा मनाला धैर्य देते आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या बदलांकडे सकारात्मकपणे पाहण्याची ताकद देते. म्हणून हा संदेश मनापासून ऐक. पहिले चिन्ह आहे, अडलेली गोष्ट पुन्हा हलायला लागते. बाळा, तुझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे का, जी खूप दिवसांपासून अडकली आहे? एखादं काम, एखादी संधी, एखादा निर्णय, एखादं स्वप्न किंवा कदाचित अशी एखादी गोष्ट जी तू मनापासून जवळ सोडून दिली आहेस. तू अनेकदा प्रयत्न केलेस, पण परिणाम मिळाला नाही. त्यामुळे हळू-हळू तुझा उत्साह कमी झाला आणि शेवटी तू स्वतःलाच सांगितलंस, आता हे माझ्याकडून होणार नाही. पण अचानक एखाद्या दिवशी त्या अडलेली गोष्टीशी संबंधित छोटीशी हालचाल तुला सुरू झालेली दिसली. कोणाचा फोन आलेला दिसला, एखादा मेसेज आलेला दिसला, नवीन काहीतरी माहिती मिळते, एखादी व्यक्ती तुला मदत करण्यासाठी पुढे आली किंवा तुलाच पुन्हा त्या कामासाठी प्रयत्न करावासा वाटला. ही गोष्ट लगेच मोठा चमत्कार झाला असं मानण्याची गरज नाही, पण तिला एक नवीन संधी म्हणून नक्की पाहता येतं. कारण अनेकदा आयुष्यात आपल्याला अंतिम उत्तर मिळण्याआधी फक्त एक दरवाजा उघडतो. त्या दरवाजातून पुढे जायचं की नाही हे आपल्याला ठरवावं लागतं. म्हणून एखादी जुनी गोष्ट पुन्हा हालायला लागली तर घाबरू नकोस. शांतपणे परिस्थिती समजून घे, योग्य माहिती घे आणि शक्य असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न कर. कदाचित तुला हवी असलेली गोष्ट लगेच मिळणार नाही, पण कदाचित तुझा थांबलेला प्रवास पुन्हा सुरू होणार असेल. दुसरं चिन्ह असं आहे बाळा, मन आधीपेक्षा शांत होतं. कधी-कधी आपल्या आयुष्यात बाहेरून काही बदल झालेले दिसत नसतात, पण आपल्या मनात मोठा बदल सुरू झालेला असतो. पूर्वी एखाद्या गोष्टीचा विचार आला, की तुझं मन अस्वस्थ व्हायचं. रात्री झोपताना त्याच विचारांचा त्रास व्हायचा. छोट्या गोष्टींवरही चिंता वाढायची. पण आता तीच गोष्ट समोर आली, तरी तुला पूर्वीसारखी भीती वाटत नाही. तू म्हणतोस, "जे होईल ते पाहू. मी माझ्या परीने प्रयत्न करतो." बाळा, हा खूप मोठा बदल आहे. समस्या संपली नाही, पण समस्या पाहण्याची तुझी ताकद वाढली आहे. आणि म्हणूनच जर गेल्या काही दिवसांत तुला कारण नसताना मनात थोडी शांतता जाणवली असेल, तर त्या भावनेकडे दुर्लक्ष करू नकोस. काही मिनिटं शांत बस, स्वामींचं स्मरण कर आणि स्वतःला विचार, "माझ्या हातात आज काय आहे?" कारण जे आपल्या हातात आहे, त्यावर लक्ष केंद्रित केलं की चिंता कमी होऊ शकते आणि कृतीची ताकद वाढू शकते. शांत मन हे स्वतःमध्येच एक मोठं वरदान आहे. बाळा, आता आपण तिसरं चिन्ह पाहूया. तिसरं चिन्ह आहे, योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते. कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अगदी योग्य वेळी येते. तुला ज्या गोष्टीची माहिती हवी होती, ती माहिती त्या व्यक्तीकडून तुला मिळते. एखाद्या कामासाठी तुला त्याची मदत हवी होती, तो माणूस अचानक संपर्कात तुझ्या येतो. तू एखाद्या समस्येमध्ये अडकला असलास, कोणीतरी अगदी साध्या शब्दांत तुला ते योग्य दिशा दाखवतो. कधी-कधी त्या व्यक्तीला स्वतःलाही माहीत नसतं, की त्याच्या एका वाक्यामुळे तुझ्या विचारांमध्ये किती मोठा बदल होणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ फायदा किंवा नुकसान या दृष्टीने पाहू नकोस. काही लोक आपल्याला मदत करतात आणि काही लोक आपल्याला शिकवतात आणि काही लोकांच्या माध्यमातून आपल्याला स्वतःची ताकद समजते. जर तुला योग्य वेळी योग्य सल्ला मिळत असेल, तर त्यासाठी कृतज्ञ राहा आणि लक्षात ठेव, स्वामींची कृपा नेहमी आकाशातून काहीतरी पडणं नाही. कधी योग्य वेळी मिळालेली योग्य दिशा देखील
आपल्या आयुष्यातील मोठी देणगी ठरू शकते. चौथं चिन्ह आहे बाळा, चुकीच्या गोष्टींपासून मन आपोआप दूर होऊ लागतं. हे चिन्ह थोडं वेगळं आहे. कदाचित आधी तुला एखादी सवय खूप आवडायची, एखाद्या गोष्टींमध्ये तुझा खूप वेळ जायचा, काही लोकांसोबत राहिल्यावर तुझं मन सतत नकारात्मक व्हायचं. पण आता तुलाच वाटू लागलं आहे की मला हे बदलायला हवं. तुला स्वतःच्या वेळेची किंमत समजू लागते. तुला कोणत्या गोष्टींमुळे फायदा होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे नुकसान होतं हे लक्षात येऊ लागतं. आणि मग तू हळूहळू गोष्टींकडे दूर होतोस. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण वाटू शकतो. कारण जुनी सवय सोडताना मन पुन्हा पुन्हा तिकडे ओढलं जातं. पण जर तुला स्वतःमध्ये चांगला बदल करावासा वाटत असेल, तर त्या विचाराला दाबू नकोस. कदाचित तुझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला सोडायचं किंवा प्रत्येक नातं तोडायचं असा अजिबात नाही. फक्त एवढंच समजून घे, जे तुझ्या आयुष्याला चांगल्या दिशेने घेऊन जातं ते जपायचं आणि जे तुला सतत मागे खेचतं त्याबद्दल विचार करायचा. 5वं चिन्ह बाळा. 5वं चिन्ह असं आहे, तुला पुन्हा एखादं जुनं स्वप्न आठवतं. बाळा, काही स्वप्न आपण परिस्थितीमुळे सोडून देतो. कधी पैशांची अडचण असते, कधी वेळ नसतो, कधी अपयश येतं, तर कधी लोकं हसतात आणि हळूहळू आपण स्वतःला सांगतो, हे माझ्यासाठी नाही. पण काही काळाने अचानक तेच स्वप्न पुन्हा मनात येतं. एखादा जुना विचार पुन्हा डोक्यात येतो. तुला पुन्हा ते काम सुरू करावंसं वाटतं आणि या आतून एक आवाज म्हणतो, एकदा अजून प्रयत्न करून पाहूया. बाळा, त्या भावनेला लगेच दुर्लक्ष करू नकोस. कदाचित यावेळी परिस्थिती वेगळी असेल. कदाचित तू आधीपेक्षा जास्त अनुभवी असशील. कदाचित पहिल्या अपयशातून तुला काहीतरी शिकायला मिळालं असेल. म्हणून स्वप्न पुन्हा आठवलं तर लगेच परिणामाची अपेक्षा करू नकोस. फक्त एक छोटं पाऊल उचल. कदाचित तुझं स्वप्न लगेच पूर्ण होणार नाही, पण तुझ्या मनात पुन्हा ते स्वप्न जिवंत होणं हीच एक नव्या सुरुवातीची खूण असू शकते. आता बाळा, आपण 6वं चिन्ह पाहणार. 6वं चिन्ह असं आहे, छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाढू लागते. पूर्वी आपल्याला मोठी गोष्ट मिळाली तर लगेच आनंद वाटायचा. पण हळू-हळू आपण बदलतो. घरच्यांसोबत शांतपणे बसलेला एक क्षण आनंद देतो. एखाद्या मित्राचा फोन आनंद देतो. आपण निरोगी आहोत याची जाणीव होते. आजचं जेवण मिळालं याबद्दल मनात कृतज्ञता निर्माण होते. आणि आपण समजतो की आयुष्यात सगळं मिळालं पाहिजे तेव्हाच आनंद मिळतो, असं नाही बाळा. कधी-कधी जे आहे त्याची किंमत समजली की मनातली कमतरता कमी होते. म्हणून जर तुला गेल्या काही दिवसांत छोट्या गोष्टींबद्दलही कृतज्ञता वाटत असेल, तर हा बदल जप. कारण कृतज्ञ मन सतत तक्रारीत अडकून राहत नाही आणि जेव्हा तक्रारी कमी होतात, तेव्हा आपल्याला आयुष्यातील संधी आणि चांगल्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. 7वं आणि सर्वात महत्त्वाचं चिन्ह, तुला स्वतःवर पुन्हा विश्वास वाटू लागतो. आता बाळा, हा शेवटचा मुद्दा नीट ऐक. कारण बाकीचे सगळे बदल बाहेरून किंवा परिस्थितीत दिसू शकतात. पण हा बदल तुझ्या आत होतो. तू स्वतःला पुन्हा म्हणू लागतोस, मी करू शकतो. कदाचित काल तू घाबरत होतास, आज तू प्रयत्न करतोयस. कदाचित काल तू अपयशामुळे थांबला होतास, आज तू म्हणतोयस, एकदा अजून प्रयत्न करूया. कदाचित लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, पण आज तुला स्वतःवर विश्वास वाटतो. बाळा, यापेक्षा मोठा बदल कोणता? परिस्थिती बदलण्याआधी माणसाच्या मनात बदल सुरू होतो आणि स्वतःवर विश्वास परत मिळाला की आपण पुन्हा काम करतो, पुन्हा शिकतो, पुन्हा प्रयत्न करतो आणि पुन्हा संधी शोधतो. म्हणून जर या 7 पैकी सर्वात महत्त्वाचं चिन्ह तुझ्या आयुष्यात दिसत असेल, तुला पुन्हा स्वतःवर विश्वास वाटत असेल, तर तो विश्वास जप. स्वामींचं स्मरण कर, पण त्याचबरोबर स्वतःचं कामही कर. कारण श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र असतील तर माणूस कठीण काळातही मजबूत राहू शकतो. बाळा, आता एकदा शांतपणे विचार कर. या 7 पैकी तुझ्या आयुष्यात सध्या कोणत्या चिन्ह तुला दिसत आहेत? 1, 2, 3 किंवा कदाचित 7ही. कमेंटमध्ये तुला या वैयक्तिक सांगायची गरज नाही. फक्त श्रद्धेने लिही, श्री स्वामी समर्थ आणि त्या क्षणी मनात जी चांगली इच्छा आहे ती आठव. पण त्यानंतर एक गोष्ट नक्की करा. त्या इच्छेसाठी आज किंवा उद्या छोटासा प्रामाणिक प्रयत्न सुरू कर. कारण आपल्या आयुष्यात बदल घडवताना फक्त वाट पाहत बसणं पुरेसं नसतं बाळा. आपल्याला पाऊल उचलावं लागतं. कदाचित तुझ्या आयुष्यातील वाईट काळ एका दिवसात संपणार नाही. कदाचित सगळ्या समस्या लगेच सुटणार नाहीत. पण आज तू कालपेक्षा थोडा मजबूत झाला आहेस ना? आज तू कालपेक्षा थोडा शांत झाला आहेस. आज तू पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहेस.
तर हा देखील एक मोठा बदल आहे. आजपासून स्वतःला कमी समजू नकोस. लोक काय म्हणतील याचा विचार करून प्रत्येक वेळी थांबू नकोस. तुझ्या चुका स्वीकार, तुझ्या प्रयत्नांना वेळ दे आणि मनात श्रद्धा ठेव. कारण कधी-कधी आपण ज्या बदलांची वर्षानुवर्षे वाट पाहत असतो ना, त्याची सुरुवात एका छोट्या निर्णयापासून होते. आणि कदाचित आजचा हा संदेश ऐकल्यानंतर तुझा तो छोटा निर्णय सुरू होईल. स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना, ज्याच्या आयुष्यात चिंता आहे त्याला धैर्य मिळू द्या. ज्याच्या आयुष्यात अडथळे आहेत त्याला योग्य मार्ग दिसू द्या. ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावला आहे त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती मिळू द्या. ज्यांच्या मनात चांगलं स्वप्न आहे त्याला त्या स्वप्नासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ताकद मिळू द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात शांतता, श्रद्धा आणि सकारात्मक कायम राहू द्या. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव, जी सध्या कठीण काळातून जात असेल. कदाचित तिला तुझ्या एका शेअरमधून पुन्हा आशा मिळेल. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव, परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न थांबवू नकोस. मन कितीही थकलं तरी आशा सोडू नकोस. आणि श्रद्धा ठेवताना स्वतःची जबाबदारी विसरू नकोस. कारण उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नाही. पण आज आपण काय करतो हे आपल्याला आपल्या हातात असते. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. श्री स्वामी समर्थ.